a part of powerful digital news network नवी मुंबई नेटवर्क। तो सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन पर जरूर क्लिक करें। प्रभाग के नागरिकों से प्राप्त सूचनाओं के साथ भारतीय जनता पार्टी युवा नेता निशांत भगत बेलापुर मतदार संघ के निवडणूक निर्णय अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड़ से मुलाकात करने कोंकण भवन मुख्यालय पहुंचे। पूर्व विरोधी पक्ष नेता दशरथ भगत, भारतीय जनता पार्टी युवा नेता निशांत भगत और संदीप भगत के माध्यम से नवी मुंबई में मोबाइल वोटर रजिस्ट्रेशन सर्विस की शुरुआत की गई थी और इसी मुहिम के माध्यम से प्रभाग के नागरिकों से प्राप्त सूचनाओं के साथ वे कोंकण भवन मुख्यालय में चुनाव अधिकारी से मिलने पहुंचे। इस दौरान निशांत भगत ने अपनी सूचनाओं का ज्ञापन निवडणूक अधिकारी को सुपुर्द किया और तमाम समस्याओं पर विस्तृत तौर पर चर्चा की, जहां इस चर्चा में उनके साथ निवडणूक नायक तहसीलदार नाथाजी सगट भी मौजूद थे। पूर्व नगर सेविका रूपाली भगत, फशीबाई भगत और वैजंती भगत के माध्यम से निशांत भगत ने प्रभाग क्रमांक 65, 77 और 78 के कुल 7 प्रमुख मुद्दे चुनाव अधिकारी के समक्ष रखे। निशांत भगत ने अपनी 3 प्रमुख मांगों का इस दौरान जिक्र किया। पहला, वोटर लिस्ट में नाम दर्ज नहीं किया जा रहा। दूसरा, ऑनलाइन फॉर्म भरने के बावजूद उसको स्वीकारा नहीं जा रहा। और तीसरा, वोटर आईडी कार्ड लोगों को प्रदान नहीं किया जा रहा। दशरथ भगत साहेबांच्या संकल्पनेनुसार मतदार नोंदणी फिरते कार्यालय आपल्या दारी ज्या वेळेस हा कार्यक्रम आम्ही आमच्या प्रभागामध्ये राबवत होतो, त्या दरम्यान अनेक नागरिकांनी सूचना केल्या की आमच्या घराचा पत्ता हा अजूनपर्यंत चेंज होत नाही। आम्ही किती वेळा तरी फॉर्म भरलेला आहे, परंतु तो काय पत्ता चेंज होत नाही किंवा वोटर आय डी कार्ड आम्हाला जो मतदार यादीमध्ये नाव नोंदवलेलं आहे पण आम्हाला आमचा मतदार ओळखपत्र आम्हाला काय मिळालं नाही। अशा ज्या काही प्रमुख सूचना आल्या, त्यासोबतच मतदान केंद्रासाठी काही लोकांच्या सूचना आल्या, त्या सूचना त्या मोहिमेदरम्यान आल्या आणि म्हणून आज प्रभागातल्या नागरिकांच्या वतीनं आणि नगरसेविका रूपाली भगत, वैजंती भगत आणि फशीबाई भगत यांच्या वतीनं आज या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे आणि लवकरच प्रभागातील नागरिकांना वोटर आय डी कार्ड मिळतील, त्यांचं मतदार यादीमध्ये नावं नोंदवली जातील आणि मतदान केंद्र मिळेल अशी अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो। इन 3 प्रमुख मुद्दों पर सकारात्मक चर्चा के पश्चात निशांत भगत ने कहा कि सानपाड़ा में कुल 9 सेक्टर्स के 40,000 लोक संख्या में 15,000 मतदाता होने के बावजूद आज तक वहां एक भी मतदान केंद्र नहीं है। इसीलिए ये मांग उन्होंने चुनाव अधिकारी के समक्ष उठाई और ये भी कहा कि जयपुरिया या साधु वासवानी स्कूल में मतदान केंद्र बनवाया जाए। निशांत भगत की इस मांग पर चुनाव अधिकारी ने सकारात्मक आश्वासन दिया। सानपाड्यामध्ये जे मतदान केंद्र असायला पाहिजे, सानपाड्यामध्ये टोटल सेक्टर 9 सेक्टर आहेत। त्याच्यामध्ये सेक्टर 1, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि एकूण जवळजवळ 40,000 लोकसंख्या आणि 15,000 मतदार त्या भागामध्ये राहत असून सुद्धा त्या ठिकाणी मतदान केंद्र नाही आणि म्हणून त्यांना वाशीगाव किंवा स्वामी विवेकानंद 1 ते 1.5 किलोमीटरचा प्रवास करून त्यांना मतदानासाठी त्या ठिकाणी जावं लागतं। मग वाशीगावामध्ये गेल्यानंतर तिथं गाडी पार्किंगसाठी जागा नसते, मतदानाला जाताना त्यांना तिथं गाडी पार्क करायला जागा नसल्यामुळे तो कंटाळा करतो आणि मग जो मतदानाचा हक्क बजावला पाहिजे तो बजावता येत नहीं। इतना ही नहीं, वोटर आईडी कार्ड प्रदान करने के लिए फॉर्म 1 तो वहीं मतदार सूची में नाम और पता स्थानांतरित करवाने के लिए फॉर्म 8 और 8A भरने की सूचना देते हुए ये भी सबसे महत्वपूर्ण प्रश्न का निराकरण चुनाव अधिकारी द्वारा किया गया। जे वोटर आईडी कार्ड आहेत त्यांनी सांगितले की 1 नंबरचा फॉर्म जर तुम्ही आम्हाला भरून दिला तर तुम्हाला प्रत्येकाला आम्ही वोटर आईडी कार्ड हे लवकरात लवकर तुम्हाला देऊ म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे। जे स्थलांतरित जे मतदार आहेत ते स्थलांतरित मतदारांसाठी फॉर्म नंबर 8 आणि 8A हे जर भरून दिलं तर ज्या काही चुका असतील, ज्या काही त्याच्यामध्ये फॉर्म तुमच्या पत्त्यामध्ये काही चुका असतील त्या सुधारण्यात येतील म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे। तसं मी प्रभागातील नागरिकांना आवाहन करतो की आपण जर तुमच्या काही दुरुस्ती करायच्या असतील तर त्यामध्ये 8चा फॉर्म भरून आपण दुरुस्ती करून देऊ शकता आणि वोटर आय डीसाठी तुम्हाला फॉर्म नंबर 1 हा अर्ज जर आपण भरला तर तुम्हाला वोटर आय डी कार्ड मिळेल।
निशांत भगत ने इस बैठक को बेहद सार्थक बताते हुए कहा कि उन्हें ये तमाम सूचनाएं मोबाइल वोटर रजिस्ट्रेशन सर्विस के माध्यम से प्राप्त हुई, जो कई हद तक सुलझाने में वे कामयाब रहे। ब्यूरो रिपोर्ट, नवी में नेटवर्क।